आज पूर्ण देशभर महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये हनुमान जयंती हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये थाटामाटामध्ये साजरा होत आहे. परंतु आज रात्रीचे 12 वाजलेले आहेत. मुंबई सेंट्रल या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. माझ्या पाठीमागे जर बघत असाल तर हे एक हनुमान मंदिर या ठिकाणी आहे आणि 1964 साली हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जे जे रेल्वे प्रवासी असतात, या रेल्वे प्रवासाची जे सेवा करतात असे आपल्यासोबत या ठिकाणी हमाल म्हणजेच कुली या ठिकाणी आहेत. आणि या मंदिराचा जो वेस्टर्न रेल्वे मार्फत जो काय प्रश्न उद्भवला आहे, आपण प्रत्यक्षात आपल्यासोबत इकडचे जे हमालाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांची आपण चर्चा करूया की नक्की या मंदिराचा विषय काय. दादा, आपलं नाव सांगा आणि नक्की या मंदिराचा काय मुद्दा आहे तो सांगा. माझं नाव अंकुश रामनाथ घुगे, कुली मुकादम. या मंदिराचा असा विषय 1964 साली स्थापना झाली आणि आता रेल्वे प्रशासन बोलतं इथं डेव्हलपमेंट करायचं आम्हाला, ही जागा आम्हाला पाहिजे. तर आमचं काही म्हणणं नाही, ठीक आहे तुम्ही डेव्हलपमेंट करा, परंतु आम्हाला त्याच्या बदल्यात व्यवस्थित अशी जागा द्या. परंतु ते मान्यच करत नाही. आम्हाला जेवढी जागा अवेलेबल आहे आता तेवढी देत नाही, त्याच्या 50% जागा देत आहे आणि आता त्याच्यात पण अजून डिडक्शन करताय, म्हणजे 10 बाय 10 मध्ये ऍडजस्ट करायला बोलताय. ते आम्हाला शक्य होणार नाही, त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन करतोय. या मंदिरामध्ये मोठमोठे नेता गण या ठिकाणी आलेले आहेत. इकडचे स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा देखील या ठिकाणी आलेले आहे आणि आपल्या हिंदूचे जेवढे पण सण सर्व या ठिकाणी साजरे होतात. हा, सप्ताह देखील येतात. हा, आता तुमचं हे जी मागणी आहे की ते 50% म्हणजे 10 बाय 10चं मंदिर बांधतात, तर ह्याच्यावरती आपली पुढची रणनीती कशी असणार आणि आपण का नाही या ठिकाणी आंदोलन केव्हा छेडणार? उद्यापासूनच ते जर आले ना तोडायला आता, तर उद्यापासूनच आम्ही आंदोलन करणार आहे. त्या- 10 बाय 10 मध्ये काही होतच नाही. आम्हाला इथं दररोज हरिपाठ करावा लागतो. दररोज वर्षी गणपती, देवी, नवरात्र सगळे उत्सव होतात. 10 बाय 10 मध्ये काहीच होणार नाही. त्यांना आम्ही सांगून थकलो पण ते काय आमचं ऐकत नाही. तर आम्ही आंदोलन लास्ट पर्यंत करणार आहोत. या संदर्भामध्ये आपण कुठल्या मंत्र्यांशी किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या बरोबर आपण पत्रव्यवहार केलेला आहे का, किंवा तुम्हाला या ठिकाणी जे वेस्टर्न रेल्वेचे जे अधिकारी त्यांनी काय आपल्याशी संपर्क साधला किंवा आपल्याशी पत्रव्यवहार केलाय का? नाही, तसं काही नाही. ते डायरेक्टच आलेलं आहे. आम्हाला तसं काही नाही केलेलं. आम्ही लोढा साहेबांना ते सांगितलेलं आहे, तसं आमची माहिती दिलेली आहे. लोढा साहेबांनी काय आश्वासन दिलं? ते बोलले मी सांगतो साहेबांना की व्यवस्थित करून द्या म्हणून. तुम्हाला कोणी सांगितलं की उद्या या ठिकाणी मंदिर तोडण्यासाठी येणार आहे? स्वतः DRM साहेबांनी ऑर्डर काढली ना ती. ती ऑर्डर आहे का तुमच्याकडे, बघितली तुम्ही? लेखी नाही पण तोंडी ऑर्डर दिलेली त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना. आलेले होते तोडायला पण आम्ही स्थगिती ठेवली जरा. बघूया. यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी जे मंदिर आम्हाला 10 बाय 10चं मंदिर देतात आहे, परंतु हे जे मंदिर एकदम छोटस आहे आणि आमच्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उत्सव साजरा होतोय आणि उद्या जर इकडचे DRM जर मंदिर तोडण्यासाठी आले तर हे आंदोलन करणार आहे, आंदोलनाचा पवित्रा घेणार आहे. ह्या ठिकाणी आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे नेते आहेत या ठिकाणी आणि हे या ठिकाणी हमाल लोकांना जो या मंदिराच्या संदर्भामध्ये जो प्रश्न उद्भवला आहे त्यासाठी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी ते उपस्थित आहेत. प्रत्यक्षात आपण त्यांच्याकडून जाणूया की ते या ठिकाणी का उपस्थित आहे. दादा, तुमचं नाव सांगा आणि तुमची काय मनोगत आहे ते व्यक्त करा यांच्या संदर्भात. माझं नाव गौतम रावरिया, कोकण प्रांत बजरंग दल सहसंयोजक. मला या आपले हमाल बंधू जे कुली बंधू आहे आपले, त्यांचा दुपारी फोन आलेला. म्हटलं असं असं विषय आहे आणि आमचा जो 1964 पासून एवढा जुना प्राचीन मंदिर आहे ते उद्या रेल्वे डेमोलेशन करणार आहे. म्हटलं असं कसं काय करू शकतं डेमोलेशन? एवढा जुना मंदिर म्हणजे हे काय सहज कसं काय करू शकता? म्हटलं मी येतोय, बघतो काय आहे ते, आपण एकदा तिकडे येऊन विचारू. मग इकडे आलो, मग त्यांनी सगळं काही सांगितलं. मग ते या मंदिराच्या म्हणजे संदर्भात ते दुसरी तिकडे पाठीची एक जागा देत आहे, 16 बाय 16ची ते द्यायला तयार आहे. म्हटलं आमचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही डेमोलेशन केल्यापूर्वी त्या नवीन मंदिर तुम्ही बांधून द्या. त्या मंदिरमध्ये एकदा प्राण प्रतिष्ठा झाली, त्या मंदिर बनला की त्याच्यानंतर हा मंदिर आपण डेमोलेशन करायचे. आणि हा जो मंदिर आहे ते 326 फुटाचं आहे. ते पाठीची जागा देत आहे ते 256 फुटाची देत आहे, म्हणजे 100 फूट कमीच देत आहे. तरी पण ते आम्ही चालून घेणार आहे. माझ्या DRMशी बोलणं झालं, पंकज सिंगशी. त्यांनी सांगितलंय की आम्ही जोपर्यंत नवीन मंदिर बांधून देत नाही तोपर्यंत याच्या डेमोलेशन करणार नाही. आणि त्याला पण आम्ही सांगितलं आहे 16 बाय 16चे ते तुम्ही जागा देत आहे त्या तेवढीच जागामध्ये आमचं मंदिर तुम्ही नवीन बांधून द्यायचे.
परंतु आता इथे ह्या लोकांचं म्हणणं असं आहे की जे 16x16चं जे मंदिर होतं त्याच्यामध्ये पण ते आता अर्धा कटिंग करून 10x10चं देतात. या संदर्भात आपण काय बोलणार? नाही ते नाही चालणार नाही. मी DRM ला स्पष्ट सांगितलंय 16x16ची जागा आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. ते कसं द्यायचे काय द्यायचे तर तुमचा विषय आहे. पण आम्ही 100 फूट पहिलेच कमी घेतोय. मग अजून कमी का घ्यायचे? एवढ्या जागा आहे ना. जागा नाही तर आम्ही बघू. जागा आहे तर द्यायला प्रॉब्लेम काय तुम्हाला? समजा ते तुमची मागणी ने नाही मान्य केली तर पुढे तुमची रणनीती कशी असणार? DRM ने मागणी जर आम्हाला मान्य नाही केली असं तर होणार नाही. जर असं झालं तर हा हिंदू समाजचा विषय आहे आणि 1964 पासून हा प्राचीन मंदिर आहे आणि हिंदू समाजाची भावना या मंदिराशी जोडलेली आहे. गेल्या 51 वर्षापासून हरिनाम सप्ताह इकडे चालवतात या लोक. मग त्यांच्या सगळ्यांची भावना आहे, आम्ही रस्त्यावर उतरून आमचा जे अधिकार आहे, आमचं जे शक्ती केंद्र आहे त्याला आम्ही वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू. आमचा जीव गेला तरी चालेल पण हा मंदिरला आम्ही सोडणार नाही. महाराष्ट्रामध्ये असो किंवा आपल्या देशामध्ये असू दे, हिंदू राष्ट्र म्हणून जे बीजेपी सरकार बसलेले आहे, या बीजेपी सरकारला आपण काय निवेदन करणार? बघा महाराष्ट्र आणि केंद्रमध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे पण सरकारपर्यंत या लहान लहान गोष्टी पोहोचत नाही. म्हणून ते इकडचे जे खालचे अधिकारी असतात ते निर्णय घेतात. जर यांनी योग्य निर्णय नाही घेतला तर आम्ही हिंदुत्ववादी सरकार आहे राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये पण त्यांच्यापर्यंत आम्ही विषय पोहोचू काय हरकत नाही. धन्यवाद. ही बघूया भविष्यामध्ये यांनी रफटफ सांगितलेलं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट असो किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट असो, इथे हिंदूंचं सरकार आहे आणि इकडचे जे खालच्या लेवलचे जे अधिकारी यांनी आमची जे आमची मागणी मान्य नाही केली तर भविष्यामध्ये आम्ही या मंदिर 16x16 घेतल्याशिवाय राहणार नाही. पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज, मुंबई. जय श्रीराम. आपण पाहत असाल तर ही मंदिराची जागा नवीन या ठिकाणी वेस्टर्न रेल्वे व हमाल यांच्यामध्ये जे करार झाला त्याप्रमाणे हे या ठिकाणी हे मंदिर बांधण्यात येणार होतं. परंतु या ठिकाणी आता हे सकाळी यांच्या मते अधिकारी वेस्टर्न रेल्वेचे आले आणि तो तिकडचा जो भिंत आहे ती भिंत आता तिकडे न करता ती आता इथपर्यंत येणार, म्हणजे इथपर्यंत येणार मंदिर. आणि आता 10x10चं हे एवढं छोटस मंदिर या ठिकाणी आता बांधण्यात येणार आहे. परंतु हे 10x10चं मंदिर इकडचे जे हमाल आहेत यांना राजी नाहीत, त्यासाठी ते आंदोलनाचा पवित्रा घेत आहे. आपण हे जर बघत असाल, आपण जो बघितला आता हे जे मंदिर आहे 16x16 हे मंदिर बांधण्यात येणार होतं. परंतु या ठिकाणी आता हे 10x10चं बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी हे तोडण्यात येणार आहे. त्यासाठी इकडचे हमाल वर्ग या ठिकाणी आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे. आणि माझ्या मागे जर तुम्ही हा रेल्वेचा जो हा पूल, या पुलाचं उद्घाटन नुकतंच मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी विकास काम होणार आहे असे इकडचे लोकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी पार्किंग होणार आहे. परंतु बघूया भविष्यामध्ये काय होतं. आणि हे हनुमान मंदिर जे आहे 1964 साली खूप जुनं मंदिर आहे, याचा भविष्यामध्ये काय निर्णय लागतो हे पाहण्यासाठी आपण आमच्या चॅनल सोबत राहा, पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज, मुंबई.